Hello students, वेलकम टू आस विद्यालय. आस विद्यालय मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अ कम्प्युटर सिस्टम. या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत मोर ऑन कीबोर्ड. ओके, तर तर याच्या पहिल्या भागात आपण पाहिलेलं आहे की कीबोर्ड काय असतो. ओके, तर काय असतो कीबोर्ड? कीबोर्डचा वापर काय करतो आपण? येस, कीबोर्ड एक इनपुट डिव्हाइस आहे. ओके, जसं कीबोर्ड आपण डेटा एंट्री करण्यासाठी वापरतो. तर आपण कीबोर्डच्या वेगवेगळे कीजचे प्रकार पाहिले आणि त्याचे वेगवेगळे उपयोग पाहिले. ओके, प्रत्येक कीचा आपण वापर पाहिला आणि कीबोर्ड मध्ये किती टाईपच्या कीज असतात ते आपण पाहिले. तर आता मला सांगा की कीबोर्डचा शोध कोणी लावलेला? आपण यावरती चर्चा केलेली आहे. तर कीबोर्डचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर मी तुम्हाला हा सेशन संपल्यानंतर देणार आहे. तोपर्यंत तुम्ही विचार करा. ओके, तर कीबोर्ड मध्ये वेगवेगळ्या कीज असतात, जसे नंबर कीज, अल्फाबेट कीज, फंक्शन कीज, स्पेशल कीज. ओके, तर या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कीज. तर इथे तुम्ही पाहू शकता एस्केप की आहे. तर एस्केप कीचा वापर काय होतो? एस्केप की म्हणजे आपण कोणतंही ऍप्लिकेशन किंवा कोणताही डायलॉग बॉक्स जर आपल्याला चालवायचा असेल, जर तिथून आपल्याला ट्वीट करायचे असेल तर आपण एस्केप कीचा वापर करतो. ओके, सपोज तुम्ही जर स्टार्ट मेनू वापरला कीबोर्डच्या साहाय्याने आणि तुम्हाला जर कीबोर्डच्या साहाय्याने जर तो घालवायचा असेल तर तुम्ही एस्केप की वापरू शकता. ओके, तसेच इथे तुम्ही पाहू शकाल बऱ्याचशा फंक्शन कीज आहेत. F1 to F12 पर्यंत म्हणजे टोटल 12 कीज आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला एंटर की दिसेल. तर एंटर कीचा वापर आपण पाहिलेला. एंटर की म्हणजे आपण दुसऱ्या सेंटेन्स वरती, दुसऱ्या खालच्या लाईन वरती जाण्यासाठी एंटर कीचा वापर करतो. ओके, तसेच बॅकस्पेस आणि डिलीट कीचा वापर आपण कोणतेही लेटर रब करण्यासाठी करतो. ऑलराईट, तर इथे तुम्ही नवीन आणि की पाहताय प्रिंट स्क्रीन. तर प्रिंट स्क्रीन कीचा काय वापर असतो? तर जसे आपण मोबाईल मध्ये सुद्धा स्क्रीनशॉट घेतो, राईट? तसा स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर वरती सुद्धा घेऊ शकता. ओके, सपोज तुम्हाला आता या कीबोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा, तर तुम्ही काय करा, ज्यावेळी तुमचा हा व्हिडिओ चालेल त्यावेळी तुम्ही त्याला पॉज करू शकता आणि या कीबोर्डचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. कसा घ्या? समजा तुम्ही कॉम्प्युटर वरती घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला अल्ट की प्रेस करावी लागेल. ही आहे अल्ट की आणि त्याबरोबर तुम्हाला प्रिंट स्क्रीन ही की प्रेस करावी लागेल. तर अल्ट की म्हणजे काय? अल्ट की ऍक्च्युअली कॉम्बिनेशन की असते, आपण पाहिलेलं आहे. आणि अल्ट आणि प्रिंट स्क्रीन करून काय होतं, ही जी तुमची पूर्ण स्क्रीन असते कॉम्प्युटरची ती कॉपी होते. ओके, आणि ही स्क्रीन तुम्हाला कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन, जसं पेंट म्हणा किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणा, या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट करावी लागते. त्यावेळी तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकाल. ओके, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. कोणत्याही कॉम्प्युटरवरती तुम्ही कोणताही व्हिडिओ किंवा काही पिक्चर्स जर बघत असाल तर ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर तसेच नेक्स्ट कीज काय आहे? याला म्हणतात स्क्रॉल कीज. हा ग्रुप आहे, हा स्क्रॉल कीजचा ग्रुप आहे. होम की, एंड की, पेज अप आणि पेज डाऊन या आहेत स्क्रॉल कीज म्हणजे मुवमेंट कीज. ओके,
तर याचा वापर आपण पाहणार आहोत थोड्या वेळात. तुम्हाला आठवत असेल की लास्ट सेशन मध्ये आपण ज्यावेळी कीबोर्डचा वापर केलेला त्यावेळी मी कोणता कीबोर्ड दाखवलेला, मी माझ्या सिस्टमचा कीबोर्ड यूज केलेला का ऑन स्क्रीन कीबोर्ड यूज केलेला? बरोबर, मी ऑन स्क्रीन कीबोर्ड यूज केलेला. तर ऑन स्क्रीन कीबोर्ड काय असतो? ऑन स्क्रीन कीबोर्ड म्हणजे आपण स्क्रीनवरती कीबोर्ड वापरू शकतो. समजा तुमचा कीबोर्ड खराब असेल तर तुमचा कीबोर्ड खराब असला तरी तुम्ही कीबोर्डचे काम ऑन स्क्रीन कीबोर्डने करू शकता. तर ऑन स्क्रीन कीबोर्ड साठी काय लागतं? आपल्याला माउस लागतो. ओके, माउसच्या सहाय्याने तुम्ही कीबोर्ड करू शकता. ऑलराईट, नेक्स्ट आहे इंडिकेटर्स. आता इंडिकेटर्सचा काय उपयोग असतो? इंडिकेटर्स इथे 3 टाईपचे इंडिकेटर्स आहेत, नम लॉक, कॅप्स लॉक आणि स्क्रॉल लॉक. ओके, तर नम लॉक असतं हे नंबर, नम पॅड जे तुम्ही बघता, नंबर पॅड, नम पॅड, हे लॉक करण्यासाठी. ते जर ऑन असेल तर तुम्ही कोणत्याही कीचा इथे वापर करू शकत नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सपोज इथे 4 प्रेस केलं तर तुमचा कर्सर लेफ्टला जाईल, पण 4 प्रेस होणार नाही, म्हणजे 4 टाईप होणार नाही. ओके, तर या नंबरचा उपयोग जर करायचा असेल तर तुम्हाला हे ऑफ करावे लागेल. ऑलराईट, तसेच कॅप्स लॉक म्हणजे आपण याच्या आधी पाहिले कॅप्स लॉकचा काय फायदा असतो. कॅप्स लॉक आपण कशासाठी यूज करतो? तर कॅपिटल लेटर्स टाईप करण्यासाठी आपण कॅप्स लॉकचा यूज करतो. ओके, तसंच कॅप्स लॉक जर ऑन असेल तर हा जो इंडिकेटर आहे इथे ग्रीन लाईट लागते, हिरवी लाईट लागते. ओके, त्यावरून आपल्याला समजतं की कॅप्स लॉक ऑन आहे. आणि जर समजा तुम्हाला सगळे लेटर्स कॅपिटल नको असतील तर तुम्ही हे ऑफ करू शकता. ओके, तसंच कंट्रोल की, अल्ट की, शिफ्ट की या सगळ्या काय आहेत? कॉम्बिनेशन कीज. आणि इथे नवीन की तुम्ही पाहू शकता, विंडोज की. आता याचा वापर काय करतो आपण? तर विंडोज की प्रेस केल्यानंतर तुम्ही स्टार्ट मेनू ओपन करू शकता. ओके, स्टार्ट मेनू ओपन करू शकता आणि इथे स्पेस बार आहे त्याने आपण स्पेस देऊ शकतो. तर स्पेस बारचं एक वैशिष्ट्य आहे की ही सगळ्यात मोठी की आहे, म्हणजे सगळ्यात लांबी की आहे कीबोर्ड, लॉंगेस्ट की ऑफ द कीबोर्ड. ओके, तर तसेच इथे नेक्स्ट आहे हे ॲरो कीज. ॲरो कीज म्हणजेच नेव्हिगेशन कीज, याचा वापर पण आपण बघू. आणि इथे अल्फाबेट कीज आहेत, परत याला म्हणतात सिम्बॉल कीज पण आपण म्हणू शकतो याला, जसे हे प्लस बरोबर साइन आहे, इक्वल साइन आहे, महिरपी कंस आहे, चौकटी कंस आहे, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन साइन आहे, क्वेश्चन मार्क आहे. तर याला सिम्बॉल की सुद्धा आपण म्हणतो. ओके, तर ऍक्च्युली हा आपला नॉर्मल कीबोर्ड होता आणि हा आहे मल्टीमीडिया कीबोर्ड. तर मल्टीमीडिया कीबोर्ड काय असतो? मल्टी म्हणजे जास्त, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे. मीडिया म्हणजे आपण मीडिया कोणत्याही ऍप्लिकेशन बरोबर हे कीबोर्ड वापरू शकतो. जसे की आपण सपोज मूवी बघतो तर तुम्ही इथे मूवीसाठी साऊंड इथून कीबोर्ड वरून तुम्ही साऊंड इन्क्रीज वाढवू शकता, कमी करू शकता, किंवा नेक्स्ट जाऊ शकता, प्रिव्हियस जाऊ शकता. ओके, तसेच म्यूट सुद्धा करू शकता. आणि जर समजा तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर तुम्ही इथे मेलचा वापर करू शकता, होम कीचा वापर करू शकता. ओके, तर अशा रीतीने तुम्ही मल्टीमीडिया कीबोर्ड वेगवेगळ्या कामासाठी यूज करू शकता. तर नॉर्मल कीबोर्ड मध्ये ऍक्च्युली 101 कीज असतात आणि मल्टीमीडिया कीबोर्ड मध्ये 113 पण असू शकतात, जशा इथे अराउंड 113 आहेत. आणि
117 सुद्धा असू शकतो. ओके, तर वेगवेगळ्या टाईपचे कीबोर्ड असतात. इथे आणि इंटरेस्टिंग कीबोर्ड आहे रोलिंग कीबोर्ड. ओके, तर रोलिंग कीबोर्ड म्हणजे आपण कुठेही जाताना कॅरी करू शकतो इझिली, कुठे आपण घेऊन जाऊ शकतो. तसेच मोबाईल साठी सुद्धा छोटे छोटे कीबोर्ड मिळतात. हे असे रोलिंग कीबोर्ड सुद्धा मिळतात. तर नेक्स्ट आहे फंक्शन कीज. फंक्शन कीज F1 फंक्शन कीचा उपयोग असतो हेल्प अँड सपोर्ट, म्हणजे कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये ते ऍप्लिकेशन कसं वापरायचं, त्यात काय काय ऑप्शन्स असतात ते आपल्याला F1 कीने मिळते. तसेच F2 आपण रिनेम साठी यूज करतो. F3 काही जर फाइंड करायचं असेल तर F3 यूज करतो. Alt प्लस F4 म्हणजे मी ऑलरेडी सांगितलंय कॉम्बिनेशन कीज. Alt बरोबर F4 ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी आपण कोणतेही ऍप्लिकेशन क्लोज करू शकतो. तसेच F5 म्हणजे रिफ्रेश, तर आपले सिस्टम आपण रिलोड करू शकतो F5. ओके, आणि F6 म्हणजे सिलेक्ट द ऍड्रेस बार. ऍड्रेस बार काय असतो, तर ज्यावेळी आपण इंटरनेट यूज करतो, तुम्ही पाहत असाल की आपण बऱ्याच वेबसाईटचे ऍड्रेस देतो, जसं www.gmail.com किंवा facebook.com. तर हे ऍड्रेस देण्यासाठी आपण ज्या बारचा यूज करतो त्याला म्हणतात ऍड्रेस बार, आणि तो ओपन करण्यासाठी आपण F6 चा यूज करतो. ओके, नेक्स्ट आहे F7. F7 म्हणजे स्पेल अँड ग्रामर चेक. तर हे ज्यावेळी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकू त्यावेळी तुम्हाला याचा वापर समजेल. F8 म्हणजे स्टार्ट विंडोज इन सेफ मोड. F11 फुल स्क्रीन मोड, जसं आपण विंडोज ऍप्लिकेशन विंडोज मिनिमाइज करू शकतो, मॅक्सिमाइज करू शकतो, क्लोज पण करू शकतो. तर फुल स्क्रीन मोड साठी आपण F11 वापरतो. तसेच F12 म्हणजे सेव्ह ॲज. इथे 10 फंक्शन कीजचे फंक्शन दिलेले आहेत. F9 F10 जास्त आपण यूज करत नाही, त्यामुळे इथं ते फंक्शन नाहीये. ऍक्च्युली ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या वरती अवलंबून असतात हे फंक्शन कीजचे उपयोग. ओके, तर इथे आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या कीजचे उपयोग. इथे तुम्ही पाहू शकता कॅप्स लॉक ऑन आहे आणि इथे कॅप्स लॉक बंद केलं मी. इथे मी टाईप करते. ओके, तर हे आपण टाईप केलं. तर हे फर्स्ट लेटर ऑटोमॅटिक इथे वर्ड मध्ये कॅपिटल होते. बट समजा इथे तुम्हाला हे सगळं जे आहे ते कॅपिटल मध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला कॅप्स लॉक ऑन करावे लागते. ओके, त्याच्यानंतर आपण सगळं कॅपिटल मध्ये टाईप करू शकतो. तर या नेव्हिगेशन कीजचा काय वापर होतो, हे आहे अप. जसं कर्सर तुम्ही नोटीस करा, अप ॲरो की ज्यावेळी आपण करतो त्यावेळी कर्सर वरच्या बाजूला जातो आणि डाऊन केल्यानंतर खालच्या बाजूला येतो. तसेच डाव्या बाजूला केल्यानंतर डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूला केल्यानंतर उजव्या बाजूला जातो. ओके, तसेच जसं पेज अप आणि पेज डाऊन, तर त्याच्यासाठी मी आणि पेज घेतली. तर पेज अप केल्यानंतर कर्सर असा वरच्या बाजूला जातो आणि पेज डाऊन केल्यानंतर कर्सर खालच्या बाजूला येतो. तर पेज वाईज अप अँड डाऊन होतो. तसेच समजा कर्सर जर आपला इथे असेल, म्हणजे समजा इथे एंडला असेल, तर होम म्हणजे सेंटेन्सच्या सुरुवातीला जाण्यासाठी आपण होम यूज करतो आणि शेवटी जाण्यासाठी आपण एंड यूज करतो. ओके, तर एक एक लेटर तुम्ही सरकत जाण्यापेक्षा तुम्ही जर होम किंवा एंडचा वापर केला तर तुम्ही कर्सर एकदम एंडला किंवा सुरुवातीला घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीने या नेव्हिगेशन कीजचा
उपयोग होतो. ओके, तर आज आपण काय शिकलो? आज आपण बघितले टाइप्स ऑफ कीज, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कीज बघितल्या आपण, आणि नेव्हिगेशन कीजचा कसा वापर होतो ते पाहिलं. तसेच आपण पाहिलं फंक्शन कीजचे उपयोग, आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कीबोर्ड. आणि माझा प्रश्न होता की कीबोर्डचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे क्रिस्टोफर लोथम शोल्स. ओके, थँक्यू.